हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आपण बघू शकता आम्ही आलेलो आहे सध्या नदीमध्ये पाईपलाईन करण्यासाठी. तरी आमची मशीन दाखवायची असेल तुम्हाला तर ती तिथं मशीन आहे. तर चर खाणीला आहेच, त्यात पाणी लय भरल्या त्याच्यामुळे मशीन उभी केलेली आहे. तर आम्हाला दिसली इथं एक पाण्यामध्ये डबकं, मग ते उचलायसाठी बघायला लागलो काय आहे काय नाही, ते गळ आहे काय. तरी बघू शकता आमचा पिंटू मोटू राम आलेला आहे. तरी बघू काढायला तरी काय कसं काढन कसं नाही ते. तरी बघू शकता आपण काढणं चालू आहे. काय आहे नेमके पिंजरा आहे काय गुतलंय ते सध्या, काढू द्या बघू द्या काय आहे काय नाही ते. काय मित्रांनो गळ आहे, गळ काढलाय. कुठे गळ आहे की नाही हा बघू शकता, दाखव ना. हा हे बघा गळ सापडलाय आम्हाला. आम्हाला वाटलं दुसरंच काय असेल. आओ भाऊ साहेब, ओ भाई अपनी मशीन देखो पानी में कैसी दिख रही है. हाँ एक नंबर दिख रही है. तो चलो जाएंगे अपने अपने मशीन के पास. तरी आमच्या पाईपलाईन जोडणं चालू झालेली आहे. ही पिंच्या हसा लागला काऊन रे तू. घ्या खाली. हा पुसून घेतली का. तरी पाईपलाईन जोडणं चालू आहे. एक नळी जोडलेली आहे. पिंट्या जोडली का. जोडली हा जोडली. सगळं भिजून गेलं त्याच्यामुळे उरफाटा घातलाय. जागो रे कोण आहे. उरफाटा शर्ट घातलाय. शर्ट काय शर्ट उरफाटा गप्प नाही. जोडा पटापट जोडा. तरी चला आपण आपल्या मशीन कडे जाऊ, बघू मशीन कसं काय नियोजन पुढचं. कारण खड्ड्यात पाणी तर जास्त साचलेलं आहे. नाळी चारी काढाही बी येत नाही काही नाही. कसं खांदायचं एक पाईपलाईन आता वर जोडा लागते. आय घातली पाण्यात पाईपलाईन खांदली. तर बघू शकता दिसतंय की ना हे आपलं पाणी खड्ड्यात फुल पाणी भरलेलं आहे. एवढं पाणी भरल्यावर पाईपलाईन जोडायची कुठं, वरीच जोडा लागेल ना. तुम्ही कधी पाईपलाईन केली असेल अशी तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगावा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. तुमचा सपोर्ट असेल तरच आम्ही असे ब्लॉग काढू शकन. आमची मशीन बघा. हा आपली कॅबिन बघू शकता. कॅबिन मध्ये मस्त मॅट मीठ टाकलेलं आहे. हा ये बघा आपली मशीन. आपल्या मशीनला वर हे केलं आहे काय वेलमेट टाकलेलं आहे. वेलमेट बी एक नंबर बनलाय. तुम्हाला आवडत असेल सांगा. असे जर वेलमेट बनवून बघायचं पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगावा. तरी मित्रांनो आज पहिली वेळेस आपण असं तोंडानं बनवून व्हिडिओ काढलेला आहे. याच्यामुळे कधी असा पहिला मी व्हिडिओ काढलेला नाही, खाली शॉर्ट टाकलेले आहेत. तरी आमच्या बोलण्यात काही चुकी झाली असेल तरी आम्हाला तेवढं माफ करावा. आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावा. धन्यवाद.